बारामती अर्थातच शरद पवार यांचा बालेकिल्ला। बारामतीमध्ये कोण बाजी मारणार, दोन पवारांमधील संघर्ष पेटणार, विजय श्री कोण खेचून आणणार, शरद पवार की अजितदादा पवार, हा सामना आता आपल्याला पाहायला भेटणार आहे। कारण हा दोन पवारांमधील संघर्ष आता उघड झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळ सरळ दोन गट पडल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात पक्षात दोन गट तयार झाले आणि चर्चेला उत्थान आले। बारामती कोणाची, अजितदादा का शरद पवार यांची, याविषयी संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली। तसे पाहता बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला। त्यांची कन्या सुप्रियाताई सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून सतत खासदार म्हणून निवडून येत आहे। सातत्याने प्रचंड मतदेशाने त्या निवडून येत आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण विधानसभा मतदारसंघापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात असलेल्या बहुतांश मतदारसंघात अजितदादा पवार यांची ताकद आहे। परंतु विषय राहतो तो जनतेचा। सध्या तेथील जनता कोणासोबत आहेत हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे। आता प्रश्न आहे बारामती दादाजी की ताईंची, कोण बाजी मारणार। बारामती हा निश्चितच पवारांचा बालेकिल्ला असला तरी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाल्यानंतर आता राष्ट्रवादीत ह्या पक्ष विभागले गेल्यानंतर येथे सुद्धा राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। बारामतीत सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभेच्या उमेदवारीची सुद्धा सध्या जोरदार चर्चा होताना दिसून येते। पहिल्यांदाच हा सामना रंगणार आहे। पवार कुटुंबात हे वाकयुद्ध पाहायला मिळणार आहे। ननंद विरुद्ध भावजाई हा सामना होऊ शकतो, तशी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। बारामती लोकसभा मतदारसंघात आपण तेथील राजकीय स्थिती पाहू। कारण या बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहे। त्यापैकी बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर हवेली, खडकवासला, मोरवेला असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघात राजकीय स्थिती किंवा कोणत्या पक्षाची काय ताकद आहे तेही पाहणे फार महत्त्वाचे ठरणार आहे। त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे 2 मतदारसंघ आहे, तर भारतीय जनता पार्टीकडे 2 मतदारसंघ आहे आणि 2 काँग्रेसकडे अशी राजकीय स्थिती आहे। अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आणि भाजपा या तिन्ही पक्षाकडे 2-2 आमदार आहे। असे 3 पक्षाकडे 6 आमदार विभागले गेले आहे, अशी राजकीय स्थिती आहे। यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे बारामतीतून स्वतः अजितदादा पवार आमदार आहेत, तर इंदापूरमधून राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे 2 आमदार राष्ट्रवादीकडे आहेत। हे दोन्ही आमदार बारामतीतले जे निवडून आलेले हे 2 आमदार आहे, अजितदादा आणि दत्तात्रय भरणे हे दोन्ही राष्ट्रवादीचे आणि ते अजितदादा सोबत आहे। थोडक्यात बारामतीत खासदार शरद पवार गटाच्या आहेत, सुप्रियाताई सुळे ह्या त्यांची कन्या खासदार आहेत, अर्थातच शरद पवार गटाच्या, आणि आमदार दादा गटाचे, अशी राजकीय स्थिती आहे। कारण तिथे बारामतीचा एक खासदार जे निवडून आलेले आहे ते सुप्रियाताई सुळे ह्या शरद पवार गटाच्या, तर जे 2 आमदार निवडून आलेले आहे तर ते अजितदादा पवार, असं राजकीय समीकरण आहे तेथील। तर काँग्रेसचे जे 2 आमदार निवडून आलेले आहे ते शरद पवार यांच्या सोबत आहे, अर्थातच महाविकास आघाडी सोबत आहे। तर भाजपाचे 2 आमदार हे अजितदादा सोबत आहेत, अर्थात महायुती सोबत आहे। त्यामुळेच बारामतीत या 2 पवारांची ताकद समान असलेली स्थिती पाहायला मिळत आहे। मात्र शरद पवार हे ज्यावेळी दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले त्यावेळी बारामतीचे सर्व सूत्र स्वतः अजितदादा यांच्याकडे आली। त्यामुळे असे ठरले होते की शरद पवार यांनी दिल्लीकडे लक्ष द्यायचे, तर अजितदादा यांनी महाराष्ट्र सांभाळायचा। परंतु अचानक या काका पुतण्याची ताटातूट झाल्यामुळे राजकीय विषमता निर्माण झाली आणि 2 गट तयार झाले। परंतु जर सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी बारामतीची लोकसभा निवडणूक झाली तर साहजिकच ही राजकीय स्थिती कशी राहील हे सुद्धा पाहणे आपल्याला तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। कारण सुप्रियाताई सुळे यांच्यासोबत साहजिकच बारामतीमधील स्वतः तिथे राजकीय समीकरण बदलू शकतात। तिथे महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले यासारखे दिग्गज हे सुप्रियाताई सुळे यांच्या सोबत राहून येथे मैदान गाजू शकतात आणि त्यांना विजय करण्यासाठी ताकद लावू शकते। तर दुसरीकडे अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेची उमेदवारी त्यांनी घेतली तर त्यांच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शहा, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या सगळे दिग्गज नेते निश्चितच मैदानाच्या प्रचाराचा फड गाजवणार या शंका नाही। मात्र हा सामना जरी असा होत असला तरी सुद्धा बारामतीमधील सर्वसामान्य जनता कोणाच्या कपाळी माती लावणार व कोणाच्या कपाळी गुलाल हे 2024ला पाहायला मिळणार आहे। यापेक्षाही
जर वेगळं स्थिती एखाद्या दिवस निर्माण होऊ शकते, तो जर तरचा विषय. कारण हे दोन्ही पवार, शरद पवार व अजितदादा पवार एकत्र येणार का किंवा येऊ शकते का, असा सुद्धा चर्चा सुरू आहे सध्या महाराष्ट्रात. कारण यापूर्वी पवार कुटुंबाने अशक्य वाटणारे अनेक राजकारणातील धाडसी निर्णय घेतलेले आहे. त्यामुळे पवार कुटुंब नेमकं कोणत्या वेळी कोणती खेळी खेळणार किंवा काय करणार हे आता सांगणे योग्य नाही. वेळ प्रसंगी काय करणार हे सांगणे अशक्यप्राय गोष्ट.